जैन सर, सर एक खूप महत्वाचं आहे म्हणून मी घाईत आलोय सर. महत्वाचं असेल तरच बोलत असतो मी. माझ्याकडे लोक चिंचेच्या चटणीची रेसिपी मागायला येत नाही. महत्वाचं असेल तरच मी बोलतो. सर पण थोडंसं मोठं आहे, आत्ताच सांग. छोटं करून सांगायचं, मुद्देसूद. भुईवाडी पोलीस स्टेशनला एक माणूस आला होता सर, ज्याच्या पाठीवर वार झाले होते. त्याची किडनी काढण्याचा त्यांचा हेतू होता, पण तो पळून गेला सर. आजकाल लोकांना काही पडलेलं नाहीये. काही खातात, काही पितात. इटिंग हॅबिट्स राहिलेल्या नाही आहेत. हेल्थ कॉन्शियसनेस राहिलेला नाहीये. सगळ्यांना थोडी जमतंय. पाळावं लागतं ना काहीतरी. पण मग सर तो माणूस ओव्हरनाईट हॉस्पिटलमधून गायब कसा आला? बरं, गायब झाल्यानंतर अचानक कळतं की त्याची अख्खी फॅमिली ऍक्सिडेंटमध्ये गेली. कशी? त्यानंतर सुद्धा एक माणूस भुईवाडी पोलीस स्टेशनला आला सर, डॉक्टर मोगे, ज्याचं पॅथॉलॉजी क्लिनिक आहे. त्यांनी पण सांगितलं की त्याच्याकडे सुद्धा असा एक पेशंट आला ज्या पेशंटला एकच किडनी आहे आणि ही गोष्ट त्यालाच माहित नाही सर. जेव्हा आम्ही शहानिशा केली, त्या माणसाला भेटलो, तेव्हा कळलं की जेव्हा अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं त्याच वेळी त्याची किडनी काढून घेतली सर. आणि अजून एक माणूस आहे तिसरा, नूर मोहम्मद नावाचा. त्या माणसाने पैशाच्या अभ्यासामुळे किडनी विकली. त्याला सांगितलं होतं 15 लाख देणार, 2च लाख रुपये दिले सर. माणसं गायब आहेत सर ही सगळी. आणि सगळ्यात महत्वाचं सर, यामध्ये एक कॉमन फॅक्टर आहे. तो कॉमन दुवा म्हणजे डॉक्टर डांगर. हा डांगर पण गायब आहे. जिथे ते सगळं त्याचं हॉस्पिटल होतं ते जमीनदोस्त झालंय सर. मला असं वाटतं हे मोठं किडनी रॅकेट आहे सर. गरिबांना फसवलं जात आहे, त्यांच्या किडन्या काढल्या जात आहेत आणि त्या विकल्या जात आहेत. मला सांग भोसले, तू काहीतरी घोळ घातलायस किडनीचा? घातलायस? नाही मी तर आय एम शुअर तूच घोळ घातलायस. जेव्हा तू काहीतरी असं वेगळं घेऊन येतोस ना माझ्याकडे, तेव्हा 100% तूच काहीतरी घोळ घातलेला असतोस. प्रत्येक वेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी, त्यातून सुटण्यासाठी तू मला वेगळ्याच मार्गाने, वेगळ्याच बत्तीच्या मागे पळवतो. आणि मी आपला साधा भोळा माणूस तुझ्या बोलण्यात येतो, स्वतःच्या पायावर धोंडा आपटून घेतो. हा, तुम्ही साधे बोळे. ए भोसले, नाही नाही, तुम्ही माती खाता तरी तुम्ही सुपर कॉप आहात ना. भोसले ऐक, बघ मला सांग, किलवर केस सोडली, विचार कर, किलवर केस सोडली तर दुसऱ्या कुठल्या केसमध्ये शेरेकरच्या हातून एक तरी गुन्हेगार आजवर सुटलाय? किलवर केसमध्ये तर मी माझ्या आतड्यावर गोळी खाल्ली आहे रे. डिपार्टमेंटला आतडा व्हायलाय मी माझं. असं का बोलतोस तू? त्याच आतड्याचं ऑपरेशन होत असताना तुमची एक किडनी काढली आहे, तुम्हाला माहिती आहे का? हे काय असं का बोलतोस? आहे किडनी मला. घाबरलात ना? असंच त्या लोकांबरोबर होतंय सर. अचानक किडन्या काढून घेतल्या जात आहेत. कसं धस्स झालं ना. माझी आहे असेल, माझं म्हणणं नाहीये, पण त्या माणसांच्या घेतात ना सर. पण मी काय करणं अपेक्षित आहे? आपण कारवाई करायला पाहिजे सर. कशी कारवाई करायची भोसले? कोणती कारवाई करायची? तू फक्त बोलतोस. पुरावे कुठे आहेत तुझ्याकडे? आणले तर करा. तू आणणार पुरावे? करणार सर तुम्ही. मी पुरावे आणले तर तुम्ही कारवाई करणार. जैन सर. विश्वास काय? नको ना सर. नाही काय? सरांचं आहे. काय? पुरावे घेऊन आलास? ऑर्डरच आहे ना. पण एवढी तू माझी ऑर्डर फॉलो करायला लागला? मी नाही, हे तुम्ही जे ऑनलाईन ऑर्डर केलंय ना, ती ऑर्डर आहे सर. हेअर ऑइल आहे, गोळ्या आहेत केसांच्या काही, अजून काय काय. तू पुरावे घेऊन ये, मी कारवाई करतो. जा. नक्की सर, नक्की सर. टेन्शन द्यायचं नाही मला. नाही नाही, टेन्शन देणारच नाही सर मी तुम्हाला, कारण टेन्शननी केस गळ. जैन सर. बरं झालं आला. तिकडे कल्पना देऊन ठेवली, किती माणसं आहेत, काय नाही, किती वाजता पूजा आहे, सगळी तयारी. चाचाजी. अरे असू द्या. वा 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 वा, एकदम पहिला नंबर आवरण्यामध्ये तुम्ही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, कुठे आहेत पतिराज? कुठे आहेत तुमचे? बाय चाचाजी. बाय, सगळे आले की नाही? इतक्या लवकर निघता नाही येणार चाचाजी. म्हणजे पेटाजींना आणि मला जरा बाहेर जाऊन यायचं एक काम आहे. काय सांगितलं त्यांनी? कुणीही आपापले काहीही एंगेजमेंट ठेवू नका. देवदेवाच्या दिवशी आपण करतो का दुसरं कुठं? चाचाजी फक्त एक तासभर लागेल, आम्ही लवकर जाऊन येतो. पण मी काय म्हणतो, असं कोणतं काम? चाचाजी महत्वाचं काम आहे, त्याशिवाय मी जाणार नाही ना. आणि कामं वेळच्या वेळेला व्हायला हवेत. मी आल्यावर सगळं सांगतो तुम्हाला, ठीक आहे? ओके ओके, चला. डॅड
मी पण येतोय. मिता बेटा, तू अमितला सांगितलंस? डॅड, नवरा बायको होता मी. हिने सांगितलंय मला सगळं. आणि मला वाटतं नवरा म्हणून मी आता तिच्या सोबत असणं गरजेचं आहे. सो मी पण येतो. चला. गुड. बरं झालं सांगितलंस. हे असंच ट्युनिंग तुम्हा दोघांमध्ये हवं. आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू बोथ. अमित, आता तू आहेस तर मी यायची काही गरज नाही ना? नाही डॅड, तुम्ही तिथे असणं गरजेचं आहे. माझी फक्त सोबत असेल. सो तुम्ही प्लीज चला. हो डॅड. ठीक आहे, चला. चाचाजी, जैन सर. सर थांब थांब थांब, नको बोलूस. सॉरी, आत्ताच काढली सर. नाही नाही, त्याचा केस गळतात तुझे. हो सर, तुम्हाला कसं कळलं? आत्ताच एका सिंहला बघून आलोय ना, ज्याला भीती आहे स्वतःची आयाळ गळून पडेल आणि ती गळाली तर अस्तित्वाचं काय. सर, छोटा मुंह बडी बात. खूप महत्वाचं बोलायचं. हो सर, फक्त माझ्याशी बोलायचं. फक्त तुमच्यासाठी सर. आता ओळखलं, बोल. सर, त्या नूर मोहम्मदच्या गावचा ऍड्रेस सापडलाय. कुठे? अलिबाग जवळ एक थळ नावाचं गाव आहे. एसटी स्टँड जवळच राहतो. चला निघूया, चला. सर, पण बसने जायचं की मग कॅबने? कॅबचे पैसे तू देणार आहेस. बाईक रोरो मध्ये टाकायची आणि जायचं. चल. आलो सर. अरे नमस्कार सारडा साहेब, नमस्कार. या या प्लीज या. माझं भाग्य आहे की तुम्ही स्वतःच माझ्याकडे आलात. खरं तर संध्याकाळी भेट झाली असती ना साहेब, तर छानपैकी आमच्या क्लबमध्ये किंवा निवांत एखाद्या हॉटेलमध्ये बसता आलं असतं. पण म्हटलं मला आताच वेळ तर काही हरकत नाही. ॲक्च्युली आम्हाला आत्ताही लगेच जायचं आहे. नाही नाही, आय कॅन अंडरस्टँड. तुम्हाला तुमची कामं असतात, त्यामुळे काही हरकत नाही. बाय द वे अमितजी, लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. अलीकडेच लग्न झाल्याचं कळलं मला. आणि मिता बेटा, अमितच्या मिसेस. नमस्कार वहिनी. बसा प्लीज. खरं तर माझ्या अशा अपेक्षा होत्या की मलाही आमंत्रण मिळेल लग्नाचं, पण हो बसा. अच्छा हां, एक मिनिट जरा. नाही, अरे नाही, ठीक आहे. आम्ही असू द्या. नाही होईल माणूस. एक जरा एक चेअर त्यांना बोलतो. चेअर असू दे, खरंच असू दे. नाही असू दे. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. हा जो काही साधेपणा आहे ना तुमचा सर, काय म्हणावं. म्हणजे तुमच्यासारख्या मोठ्या माणसांमध्ये जो साधेपणा अजूनही आहे ना, त्याला सलाम आहे. खूप कौतुक आहे हो या गोष्टीचं. तुम्ही बघा ना, तुम्ही लग्न सुद्धा किती साधेपणाने केलं. नाहीतर आजकालची श्रीमंत मंडळी म्हणजे उगाच पैशाचा नुसता घवघवा, म्हणजे जगभर फिरायचं डेस्टिनेशन वेडिंगच्या नावावर. कुठे ते फ्रान्समध्ये, तर मलेशिया, तर कोस्टारिका, काय ते जवळपास महिन्यातनं 3-4 वेडिंगचे इन्व्हिटेशन्स येत असतात, जगभरातून येत असतात. आणि मी काय कामामुळे जायला मिळत नाही, पण आता रिसेंटली म्हणजे मालदीवला. शेरेकर साहेब, खूप महत्वाचं काम आहे म्हणून तुमच्याकडे आलोय आम्ही. हां चालेल, बोलूया ना कामाचं. साहेब बोला, काय काम कळलं आज? एक कंप्लेंट द्यायची होती. म्हणजे दुसऱ्या कुठल्याही पोलीस स्टेशनला आम्हाला ती कंप्लेंट करता आली असती, पण मी मुद्दाम तुमच्याकडे आलोय कारण तुमच्या एका ऑफिसरबद्दल आमची तक्रार आहे. आमच्या इन्स्पेक्टर, आमच्या पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टरच्या विरुद्ध? तुमचा एक ऑफिसर आमच्या मीता बेटांना गेले काही दिवस त्रास देतोय, थ्रेटन करतोय. काय सांगताय साहेब? हां सारडा साहेब, हे अक्षम्य गुन्हा आहे, हा फार गंभीर आहे. मला त्या माणसाचं नाव सांगा, मी पुढे बघतो काय करायचं. सांगा नाव, कोण आहे तो? चल 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 चल. अरे चल. आलो सर. सर काय झालं सर? मागे परत केलं? नाही ते सर घ्या ना, उचला ना. महत्वाचा नाही, महत्वाचा नाही, स्वतःला अति महत्वाचा समजणारा हा माणूस आहे, त्याचा फोन आहे. तू चल ना, चल तू. हा जैन सर. हा भोसले, जिथे कुठे असशील, ज्या परिस्थितीत असशील, तिथून लगेच ताबडतोब आताच्या आता मला भेटायला येईल. सर नाही, पण आता वेळ नाही सर माझ्याकडे. चंद्रावर गेलास का? नाही ना, मग ये ताबडतोब. सर काय झालंय काय सर? फोनवर सांगू शकत नाही म्हणून प्रत्यक्ष बोलवतोय तुला. यूज युअर कॉमन सेन्स. ताबडतोब ये. इट्स अन ऑर्डर भोसले. हा ऑर्डर. सॉरी सर, येतो सर. सर बसा ना, रेडी मी. जाऊ काय झालं?
मला 100% खात्री होती की तूच काहीतरी घोळ घातलेला आहेस. म्हणून सकाळी आलास ना माझ्याकडे ते किडनी रॅकेटचा ते लफडा घेऊन, तेव्हाच मला कळलं. तुला वाटलं आता आपलीकडे ठासली जाईल, चला जरा सरांना भेटून येऊ आधीच, म्हणून आलास की नाही तू? सर तुम्ही कशाबद्दल बोलताय मला कळत नाहीये. ए वेळ घेऊन पेडगावला जाऊ नकोस भोसले, सगळं कळतं तुला. कोण समजतोस रे तू स्वतःला? तू मीता सारडा यांना धमकी देतोस? मीताला मी धमकी दिली? मीता काय मीता? मीता काय मीता? मॅडम, ताई असतं की नाही काही रिस्पेक्टफुल वर्ड्स? सर तिला लहानपणापासून ओळखतो मी, माझ्या मामाच्या गावची पोरगी आहे ती. कुठल्याही गावची असू दे, ती आता सारडा साहेबांची सून आहे. कसं बोलायचं तिच्याबद्दल कळतं का तुला? सर पण मी काय बोललोय तिच्याबद्दल मला सांगाल का प्लीज? अजून काय बाकी राहिलंय भोसले? अजून काय करायचं होतं तुला? तू धमकी दिली आहेस तिला, ज्या घरी येऊन तुला उचलून नेईन अशी. नाही सर, मी असं काही म्हणालेलं नाहीये. मला म्हणायचं होतं मला काहीच तुझं ऐकून घ्यायचं नाही भोसले. तू खूप डोक्यात जातोस, तू अगदी डोक्यावर बसलेला आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, अँथनी नगर पोलीस स्टेशनचा चार्ज तुझ्याकडनं काढून घेतलाय. परत अँथनी नगरकडे भटकायचं नाही, चुकू नाही. तिथल्या फाईल्स, तिथल्या केसेस, या सगळ्यांशी तुझा संबंध संपला. आणि सारडा हे नाव कम्प्लिटली मनातून, डोक्यातून, सगळीकडनं पुसून टाकायचं. तुला काय उत्माद घालायचा आहे? तुझ्या भुईवाडीत जाऊन घालायचा. गुलाबाई रोड ऍक्सिडेंट केसवर कुठल्या ऑफिसरला लावायचं ते माझं काम आहे. त्यात तू पडायचं नाही, कळलं? आणि सारडा हे नाव पुसून टाकायचं. आउट. जैन सर. नीतू, काय झालं? काय नाही. अगं मग एवढी का घाबरलीयस? हे बघ मला माहितीये भोसले तुझ्या मैत्रिणीचे भाऊ आहेत, तुला इथे लहानपणापासून ओळखतात, तुलाही ते भावासारखे, आणि त्यांच्याच विरुद्ध आपण कंप्लेंट केली आहे. पण ते तुझ्याशी ज्या पद्धतीत वागले ते बरोबर होतं का? पण भोसले. आम्ही साहेब, बाईसाहेबांनी सगळे बहुतेक चहा पाण्यासाठी थांबतायत. अरे वा, सह्याद्री हॉटेल जवळ पोहोचलो का आपण? घ्या गाडी बाजूला घ्या. मीतू, हे सह्याद्री हॉटेल आहे ना, हा ठरलेला स्पॉट आहे आमचा पहिल्यापासून. म्हणजे पारसवाडीला जायचं असेल की इथला स्टॉप फिक्स असतो. डॅडना इथली कांदा भजी आणि पोहे जाम आवडतात. म्हणजे कुठे थांबायचा हा प्रश्न कधी नसतोच, इथे थांबायचं हे फिक्स असतं. मीतू, अगं डोंट वरी, ऐक ना, मी आहे ना, सगळं ओके होईल. तू अजिबात काळजी करू नकोस. घ्या गाडी घ्या बाजूला. चला. येस. माग खमंग भजीचा वास इथपर्यंत येतोय. चला लवकर. अरे तुझे डॅड तर गेले सुद्धा ऑर्डर द्यायला पुढे. मी मागून येते की नाही बघितलं सुद्धा नाही. अगे कारण त्यांना माहिती आहे आपण येणारच त्यांच्या मागे मागे. चला. हो तूच चल ना पुढे, आम्ही दोघी येतो. बर. या सगळ्या रूढी परंपरा नवीन सुनेला माहीत असायला हव्यात, समजायला हव्यात. नुसता देवधर्म म्हणजे कुटुंबाच्या परंपरा नसतात, तर वर्षानुवर्ष चालत आलेल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा परंपरेतच मोडतात. ही सगळी मुलं लहान असल्यापासून यांना या हॉटेलमधले पोहे आणि भजी फार आवडतात. तुलाही आवडतील. कसं आहे ना बेटा, शेवटी माँ होता मी. कितीही ठरवलं ना तरी फार काळ मुलांवर चिडून नाही राहत आहेत. रागाच्या भरात मी जर काही बोलले असेल तर मनावर घेऊ नकोस. मी आईसारखी आहे ना तुझ्या, आणि आई सुद्धा रागवतेस कधी कधी. तसं आहे हे. मा तुमचा हक्कच येतो. तुम्ही मोठे आहात, तुम्ही मला कधीही बोलू शकता. बघ नक्की, मी खरंच बोलेन कधीतरी, रागवेन. मी ऐकून घेईन. तुमचा अधिकारच येतो. तुम्ही कितीही बोललात तरी चालेल मला. ठीक आहे, ये. जैन सर. बाजारपेठ आहे का? तुमचं काय करायचं ना आतमध्ये जाऊन करा. चल.
10 वेळा सांगितलं होतं मी येण्याआधी, मला चहा पाहिजे, खारी रेडी पाहिजे, नसेल तर मागून घ्या, नसेल तर माझ्याकडून पैसे घ्या, आणि प्लीज आज मला सांगू नको खारी खाऊ नका म्हणून. सर तिकडे ठेवलं चहा खारी. मग कधी सांगणार ही गोष्ट मला? हा, दिसलं नाही तुला समोरून जाताना? आरामात. सर मी आणतोय. माझा ना बघू ना. नमस्कार भोसले साहेब. काय कशा आहे, मजेत ना? हा, त्याच्या काय आहे, आमच्या शारदा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या ना एक अॅन्युअल फंक्शन असते. आमचे साहेब दरवर्षी सामाजिक क्षेत्रात जो मोठा काम करतो ना, चांगला काम करतो ना, त्याचे सत्कार करतात. आता 15 ऑगस्टला तुम्ही जो काही पराक्रम केलाय ना, आमच्या साहेबांची इच्छा आहे की तुमच्या सत्कार तर झालाच पाहिजे. नाही नाही, तशा फॉर्मल इन्व्हिटेशन तुमच्याकडे पोहोचणारच, ते फक्त मी माझ्याकडून तुम्हाला कळवून टाकलं. काय मग काय तुम्ही येणार ना सत्काराला? ज्या माणसाकडून सत्कार घ्यायचा असतो ना, त्या समोरच्या माणसाची सुद्धा तेवढी लायकी असावी लागते. तू आणि तुझ्या आजूबाजूचे हे पैशानी श्रीमंत माजुरडे पण भिकारडे कुत्रे आहात. एक मात्र नक्की हा, डेंटल, ज्या दिवशी मी ठरवीन ना तुझ्या सारडाचा सत्कार करायचा, त्या दिवशी मी परमिशन नाही मागणार, मी थेट घुसणार आणि नागव्यानं वाजत गाजत सन्मानानं त्याची चौकट फरफटत मिरवणूक काढणार आणि मग करणार सत्कार. सर चहा थंड होतं. चहा प्यायला येतो मी, ते अरे खायला येतो. पण बेटा बेटा, तर ही आमची पारसवाडी. इथून मी आणि माझे बडे भैयाजी मुंबईला आलो. बडे भैयाजी म्हणजे नरहरीचे वडील आणि अमितचे दादाजी. आज आपलं हे जे सगळं सारडा एम्पायर आहे ना, ते सगळं साम्राज्य बडे भैयाजींनी मोठ्या मेहनतीनं उभं केलंय. आणि नरहरी बेटानं सुद्धा ते अजून वाढवलंय पुढं, आणि वाढवतोच आहे. जर म्हणशील तर मला या लोकांनी सांभाळलं, मी त्यांना सांभाळलं आहे ना पौर्णिमा? हो, खरंच आहे. चाचाजींशिवाय आमच्या पापाजींचं सुद्धा पान हलायचं नाही, आणि आता ह्यांचं सुद्धा. मला नेहमीच खूप आवडतं इथे यायला. कसं असतं बेटा, आपण ज्या शिडीच्या आधारानं उंच उंच जातो ना, त्या शिडीचा पाया कधी विसरायचा नाही. तो पाया भक्कम असेल तर आपल्याला अजून उंच उंच जायला मदत होते. अमित बेटा, तू पण हे लक्षात ठेव. हो चाचाजोबा. त्यामुळे मला इथं आलं की आपल्या मुळाशी परत आल्यासारखं वाटतं. खूप खूप असं पॉझिटिव्ह वाटतं इथं आलं. खरंच आहे, इथं ना खरंच खूप छान वाईब्स आहेत. बरं चला, आता देवदर्शनाला जायचं का? हे कुठे आहे? येईल तो. तुम्ही मीता बेटाजींना घेऊन जा तोपर्यंत. मंदिर वगैरे दाखवा, आहे परिसर आपला सगळा. हो, चल बेटा. जवळ येत आहेत दोघी. हॅलो, आलास? बरं ऐक ना, उद्या सकाळी तुला वेळ आहे का? आईन बरोबर बँकेत जायचंय. तुला नसेल जमणार तर मी जाईन. हा, आणि ऐक, ते किचनच्या ट्रॉलीज ना जरा टाईट झालंय, तू प्लीज हेल्प कर. अरे कर ना, काय करायचंय ते. कधी काय म्हणालोय का मी? अख्खं घर रिनोव्हेट कर यार. घरच्या जबाबदारी तू सांभाळ ना. हे शांत शांत मला नको सांगू तू. कसं शांत बसू मी? का शांत बसू मी? दरवेळी मीच का शांत बसायचंय? तो शेरेकर मला बोललास नाही, तो बोलला याचा वाईट नाही वाटत आहे मला. तो ज्या माणसांमुळे मला बोललाय ना, त्यांनी माझ्या डोक्यात तिडीक गेली आहे.
जसा तो गेला तशी तूही जाणार. तू नाही वाचणार, तू नाही वाचणार, तू नाही वाचणार, तू जाणार. जसा तो गेला तशी तूही जाणार. तू नाही वाचणार, तू पण जाणार.